नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित किणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत. आज आपण दाखल होत आहोत श्री योगिनी वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात आणि या देवीचा इतिहासातील संदर्भ काय आहे तो जाणून घेऊया. चला तर मग घेऊया देवींचं दर्शन आणि करूया आपला दिव्य शंखनाद. मुंबईच्या धावपळीपासून थोडंसं दूर डोंगर रांगा, निसर्ग आणि अध्यात्म यांचं अद्भुत मिलन असणारं एक पवित्र स्थान म्हणजेच श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर. मुंबईपासून साधारणतः 75 किलोमीटर अंतरावर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात वसलेलं हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे वज्रेश्वरी. पूर्वी या गावाचं नाव होतं वडवली, पण इथे विराजमान असलेल्या शक्तीदेवीच्या सन्मानार्थ या भूमीला लाभलं वज्रेश्वरी हे पावन नाव. तानसा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर चारही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेलं आहे आणि या टेकड्यांचा इतिहासही तितकाच रोमहर्षक आहे. मंदिर ज्या मंदगिरी टेकडीवर आहे ती टेकडी ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाली होती, म्हणून आजही या परिसरात गरम पाण्याचे झरे आढळतात. पश्चिम रेल्वेने विरार स्थानकावर उतरून सुमारे 27 किलोमीटर तर मध्य रेल्वेच्या खडवली स्थानकापासून सुमारे 31 किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेलं आहे. पुराणांमध्ये या वडवली प्रदेशाचा उल्लेख भगवान विष्णूंचे अवतार श्रीराम आणि श्री परशुराम यांनी भेट दिलेल्या भूमी म्हणून केला गेला आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते की भगवान परशुरामांनी येथे यज्ञ केला होता आणि आज दिसणाऱ्या ज्वालामुखीच्या राखेच्या टेकड्या त्या यज्ञाचेच अवशेष मानले जातात. या मंदिराची मुख्य देवता म्हणजे आई वज्रेश्वरी, जिला वज्रयोगिनी, वज्रबाई अशा नावानेही ओळखलं जातं. ती देवी पार्वती आदिमायेची अवतार मानली जाते. वज्रेश्वरी म्हणजेच वज्रांची स्त्री, अद्भुत शक्तीचं प्रतीक. एकेकाळी कालिकाल नावाचा भयंकर राक्षस या प्रदेशात ऋषीमुनी आणि मानवांना त्रास देत होता. त्रस्त झालेल्या देवांनी देवीला प्रसन्न करण्यासाठी त्रिचंडी यज्ञ केला, पण त्या यज्ञात इंद्राला आहुती दिली गेली नाही. रागाच्या भरात इंद्राने आपलं सर्वात शक्तिशाली अस्त्र म्हणजेच वज्र या यज्ञात फेकलं आणि त्या क्षणी देवी वज्रेश्वरी प्रकट झाली. तिने केवळ वज्र गिळलं नाही तर इंद्राचा अहंकारही नष्ट केला आणि कालिकल राक्षसाचा संहार केला. तेव्हाच श्रीरामाने देवीला विनंती केली की आई, तू याच भूमीत वास कर, आणि तेव्हापासून ही भूमी ओळखली जाऊ लागली वज्रेश्वरी म्हणून. इतिहासांच्या पानांमध्ये डोकावलं तर सन 1739 मध्ये पेशवे बाजीराव यांचे बंधू चिमाजी अप्पा वसई किल्ला जिंकण्यासाठी येथे मुक्कामाला आले होते. 3 वर्ष लढाई करूनही किल्ला जिंकता येत नव्हता. तेव्हा चिमाजी अप्पांनी आई वज्रेश्वरीला नवस केला, हे आई, जर आम्हाला विजय मिळाला तर तुझं भव्य दिव्य मंदिर बांधेन. आणि असं म्हणतात की देवी स्वप्नात प्रकट झाली आणि तिने विजयाचा मार्ग दाखवला. 16 मे 1739 रोजी वसई किल्ला जिंकला गेला आणि देवी समोर घेतलेलं वचन पूर्ण करत वज्रेश्वरी मंदिराची उभारणी झाली. मुख्य प्रवेशद्वारासमोर एक नगारखाना आणि ढोलकीचे घर आहे. ते बसीन किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखेच बांधले गेले आहे. मंदिर देखील किल्ल्यासारखे दगडी भिंतीने वेढलेले आहे. मुख्य मंदिरापर्यंत जाण्यासाठी 52 दगडी पायऱ्या लागतात. एका पायरीवर सोनेरी कासव कोरलेले आहे. हे कासव म्हणजेच श्री विष्णूंचा अवतार कूर्म, त्यामुळेच त्याची पूजा केली जाते. मुख्य मंदिराचे 3 भाग आहेत. मुख्य आतील गर्भगृह, आणखीन एक गर्भगृह आणि एक खांब असलेला सभामंडप, ज्याला सभागृह म्हटले जाते. मुख्य गर्भगृहात 6 मूर्ती आहेत. आई वज्रेश्वरी, आई रेणुका देवी, आई कालिका देवी, आई महासरस्वती, श्री परशुराम आणि वाहन वाघ. देवींना चांदीचे दागिने आणि मुकुटांनी सजवले गेले आहे. या सगळ्या मूर्ती चांदीच्या कमळांवरती उभ्या आहेत आणि त्यांना चांदीच्या छत्र्यांनी आश्रय दिला गेला आहे.
गर्भगृहाबाहेरील गर्भगृहात श्री गणेश, श्री भैरव, श्री हनुमान आणि मोरोबा देवीसारख्या स्थानिक देवतांच्या मूर्ती आहेत. सभा मंडपात एक घंटा आहे जी भाविक मंदिरात प्रवेश करताना वाजवतात आणि संगमरवरी सिंह आहे जो देवीचा वाहन मानला जातो. सभा मंडपाबाहेर एक यज्ञकुंड आहे. मंदिर परिसरात लहान मंदिरे आहेत जसे की कपिलेश्वर महादेव, श्री दत्त, श्री हनुमान आणि गिरीगोसावी पंथातील संतांना समर्पित आहे. हनुमान मंदिरासमोर एका पिंपळाच्या झाडाने श्री गणेशाचे रूप धारण केले आहे आणि त्याची देवता म्हणून पूजा केली जाते. 17व्या शतकातील गिरीगोसावी संत गोददे बुवा यांची समाधी मंदगिरी टेकडीच्या मागे गौतम टेकडीच्या वर आहे. मंदिराजवळ सुमारे 21 गरम पाण्याचे कुंड आहेत. श्रद्धेनुसार हे कुंड राक्षसांच्या रक्तातून निर्माण झाले तर विज्ञान सांगतं हे ज्वालामुखीचं देणं आहे. सूर्यकुंड, चंद्रकुंड, राम, सीता, लक्ष्मण कुंड. भाविक इथे पवित्र स्नान करून आईचं दर्शन घेतात. चैत्र आणि अश्विन नवरात्र तसेच पालखी सोहळा, दीपावलीची आरती आणि श्रावणातील शिवपूजा येथे प्रत्येक सण भक्ती आणि उत्साहाने साजरा होतो. या मंदिराची देखभाल श्री वज्रेश्वरी योगिनी देवी पब्लिक ट्रस्ट कडून केली जाते. गिरीगोसावी पंथांचे सदस्य ट्रस्टचे सदस्य आहेत आणि 1739 मध्ये स्थापनेपासून मंदिराची पूजा आणि देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
तर भक्तांनो, आता जाणून घेऊया श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिराबाबतची माहिती इकडच्या गुरुजींकडनं. नमस्कार गुरुजी. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या भक्तांना आपण आपले नाव सांगा. माझं नाव धनेश हेमेंद्रगिरी गोसावी आहे. मी श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानाचा वंश परंपरागत विश्वस्त पुजारी आहे. देवीची पौराणिक कथा अशी आहे की त्रेतायुगामध्ये वज्रेश्वरी हा परिसर वडवली या परिसराच्या नावाने ओळखला जायचा. या परिसरामध्ये उग्रसूर नावाचा राक्षस राज्य करीत होता. त्याची 2 मुले कलिकाल आणि सिंहमार यांच्या उन्मत्त त्रासापासून वाचवण्याकरिता सप्तर्षी वशिष्ठ मुनीच्या आधिपत्याखाली सप्तर्षींनी त्रिचंडी यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये सर्व देवी देवतांना आवाहन केले गेले, पण देवांचे देव इंद्र यांना आवाहन करायला ऋषीमुनी विसरले. म्हणून इंद्रदेव क्रोधित होऊन त्यांनी ऋषीमुनींवर वज्रास्त्र सोडले. या महाकाय संकटापासून वाचवण्याकरिता ऋषीमुनींनी आदिमाता पार्वतीची प्रार्थना केली की माते, या महाकाय संकटापासून तूच आम्हाला वाचवू शकते. म्हणून पार्वती मातेने ते वज्र क्रियांकित केले, म्हणून देवीचं नाव वज्रेश्वरी आहे. त्या सभेमध्ये यज्ञामध्ये प्रभू श्री रामचंद्र सुद्धा उपस्थित होते. त्यांनी देवीला प्रार्थना केली की माते, तुझा हा अवतार याच कारणासाठी झाला आहे, येथील जनतेच्या कल्याणासाठी तू कायम या स्थानी राहावे. अशा प्रार्थनेवरून देवी त्रेतायुगापासून इथे विराजमान आहे. देवीची ऐतिहासिक कथा अशी आहे की 18व्या शतकामध्ये पोर्तुगीजांचे राज्य गोव्यापासून दीव दमणपर्यंत पसरले होते. त्यावेळेस वसईचा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. ही बाब पेशव्यांच्या कानी पडली, म्हणून पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्याची मोहीम आखली. त्यांनी प्रथम त्यांचा मुक्काम वज्रेश्वरी या ठिकाणी केला. त्यांना एक देवीचं छोटंसं मंदिर, बाजूला नदी, डोंगरदरी आढळून आले. त्यांनी आमच्या पूर्वजांना देवीची माहिती विचारली. देवीला नवस केला की माते, तुझ्या कृपेमुळे जर मी वसईचा किल्ला जिंकला तर तुझ्या किल्ल्यासारखं मंदिर बांधून देईन. त्याप्रमाणे देवीने त्यांना दृष्टांत दिला की पक्ष्यांचा दवा ज्या दिशेने किल्ल्यावर उडेल त्या दिशेने तू किल्ल्यावर हल्ला कर. त्याप्रमाणे उत्तर दिशेने त्यांनी किल्ल्यावर हल्ला केला. देवीच्या कृपेमुळे वसईचा किल्ला जिंकला. त्यामुळे देवीचं प्रथम किल्ल्यामध्ये मंदिर बांधलं आणि वज्रेश्वरी या ठिकाणी त्यांनी तिला नवस केल्याप्रमाणे देवीचं भव्य दिव्य असं मंदिर बांधून त्याला किल्लेवजा तटबंदी करून 6 गावं देवीच्या देवपतीसाठी इनाम दिलेली आहे. त्यामध्ये भिवंडी तालुक्यातील कणेरी फेणे वज्रेश्वरी आणि वसई तालुक्यातील विनार वडघर आंबोडे. देवीचे 2 नवरात्र उत्सव, एक यात्रा उत्सव असतो, एक शारदीय नवरात्र असतं आणि एक वासंतिक नवरात्र असतं. आणि देवीचा यात्रा उत्सव हा चैत्र अमावस्येला असतो. चैत्र कृष्ण चतुर्दशी ते वैशाख शुद्ध प्रतिपदेपर्यंत यात्रा उत्सव साजरा केला जातो. वैशाख शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी रात्री 12 वाजता देवीची पालखी मिरवणूक निघाली जाते. मोठ्या प्रमाणावर देशभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. आणि गुरुजी, आपल्या मंदिराची दिनचर्या काय आहे तर ती आपल्या भक्तांना देवीचं मंदिर सकाळी 5:30 वाजता उघडलं जातं. देवीची पाद्यपूजा, आंघोळ करून देवीला वस्त्र नेसून 5:30 वाजता उघडलं जातं. त्यानंतर सर्व देवी देवतांची पूजन केले जाते. त्याच्यानंतर सकाळी रोज 11:15 वाजता देवीची आरती असते आणि संध्याकाळी 8:15 वाजता देवीची आरती असते. संध्याकाळी 7 वाजता देवीचे पाद्यपूजन होतं आणि सकाळी 5:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत देवीचं दर्शन भाविकांसाठी खुलं असतं. धन्यवाद गुरुजी, आम्हाला आणि आपल्या भक्तांना ही उपयुक्त माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आजची आपली शंखयात्रा श्री वज्रेश्वरी योगिनी देवीच्या मंदिरात, जिथे खुद्द पेशव्यांनी वसई किल्ल्याचा नवस पूर्णत्वास नेला होता. आजची आपली ही शंखयात्रा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद, प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ती म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी. तोपर्यंत शंखयात्रा, शंखनादातून दिव्यतेकडे.